एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला आहे। मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर हा संप एसटी कर्मचाऱ्यांनी मागे घेतलाय। संप मिटल्याने लाखो प्रवाशांचा जीव भांड्यात पडलेला आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यस्थी यशस्वी झाल्याचं पाहायला मिळतंय। एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता। 2 दिवसांपासून त्यांचा हा संप सुरू होता आणि त्याचा फटका कुठेतरी सामान्य लोकांना बसत होता। लाल परीने जे प्रवास करतात त्यांना याचा फटका बसल्याचं पाहायला मिळालं होतं आणि काही दिवसांवर गणेशोत्सव असताना ज्यांनी बुकिंग केलेली आहे एसटीनं ज्यांना गावी जायचं आहे त्यांनाही याची फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती। मात्र आता एक दिलासादायक अशी बातमी समोर येते। एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला आहे। मुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चेनंतर एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप मागे घेतलाय। त्यामुळे लाखो प्रवाशांचा जीव भांड्यात पडलेला आहे। तर मुख्यमंत्री शिंदेंची मध्यस्थी यशस्वी झाल्याचं दिसतंय। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संप पुकारलेला होता, त्यामुळे सामान्यांचे हाल होणार असं दिसत असतानाच आता हा संप मागे घेण्यात आला आहे। त्यांच्या मागण्या मान्य झाल्यात का? निश्चितच फरा एसटी कामगारांसाठी सर्वात मोठी बातमी आहे की त्यांच्या मूळ पगारामध्ये जवळपास 6,500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आहे। तो आत्ताच सुरू असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कामगार कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत असलेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवरती आम्हाला वेतन द्यावं ही जी एसटी कामगार संघटनांची मूळ मागणी होती ती जवळपास पूर्ण झालेली आहे। कारण आता ही 6,500 रुपयांची वाढ केल्यामुळे जे एसटी कामगारांचं वेतन आहे ते एसटी जे शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आहे त्याच्या जवळ पोहोचणार आहे। त्यामुळे सर्वात महत्त्वाची मागणी मान्य झाल्यामुळे आता थोड्याच वेळात शिष्टमंडळ जे आहे ते सह्याद्री अतिथीगृहातून बाहेर पडेल आणि या संदर्भातील अधिकृत घोषणा करेल अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून कळालेली आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये जे एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला होता त्यामध्ये सातत्याने वाढ होत होती। आज जवळपास 70% ज्या फेऱ्या आहेत त्या बंद पडलेल्या पाहायला मिळत होत्या आणि उद्या त्याच्यामध्ये 80 ते 90% वाढ होईल अशी भीती व्यक्त केली जात होती। आज ज्या 1000 जादा गाड्या सोडण्यात आलेल्या होत्या त्यामधील 800हून अधिक गाड्या सुटलेल्या होत्या। चेतन, थोडंसं थांबवते मी, कारण या ठिकाणी पडळकरांची बैठकीकडे लक्ष होतं। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उद्योग मंत्री माननीय उदय सामंत साहेब यांचं महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो। आमच्या सर्वांची हीच मागणी होती की राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या प्रमाणे महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं पाहिजे, किमान त्यांच्या लेवलला घेऊन गेलं पाहिजे। आणि म्हणून सरकारनं जी समिती अधिकाऱ्यांची गठीत केली होती त्यांनी 2020 पासून 5,500 रुपयाची वाढ सरसकट करावी अशी विनंती सरकारकडे केली होती। सरकारनं आमची विनंती मान्य केलेली आहे आणि ज्या कर्मचाऱ्यांना 2021च्या नोव्हेंबरमध्ये 2,500, 4,000 आणि 5,000 अशी वाढ केली होती त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सरसकट 6,500ची वाढ केलेली आहे। म्हणजे ज्यांना 5,000 रुपयाची वाढ 2021ला झाली होती त्यांच्या मूळ पगारामध्ये 1,500ची वाढ झाली। 4,000ची वाढ ज्यांना दिली होती 2021ला त्यांच्या पगारामध्ये 2,500ची वाढ झाली आणि ज्यांना 2,500ची वाढ दिली होती त्यांच्या पगारामध्ये 4,000ची भरघोस वाढ राज्य सरकारने केलेली आहे। मी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि सरकारचं महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो। सर्व संघटनांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत केलं, अभिनंदन केलं, उपमुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की जो संप तुम्ही केला होता उत्स्फूर्तपणे त्या संपाला सरकारनं यश दिलेलं आहे आणि सर्व लोकांनी उद्या सकाळपासून आपण सर्वांनी ड्युटीवरती जावं अशी विनंती। 100% एवढा मोठा निर्णय हम तुम्हारे साथ हैं। हे बघा, आता कृती समितीची भूमिका काय, सगळ्यांची भूमिका हीच आहे की कर्मचाऱ्यांना पगारात भरघोस वाढ झाली पाहिजे आणि आता सरकारनं ती मान्य केलेली आहे। त्यामुळे आता राजकारण हा विषय, हे बघा, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या लेवलला घेऊन जाणं हे आमच्या सगळ्यांचं म्हणणं होतं आणि तशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे आणि त्यामुळं 100% सर्व संघटनांनी संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी संप मागे घ्यावा आणि उद्या कामावरती जाऊ। सर्वात महत्त्वाचं आहे
लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीसजी यांचे मनापासून आज आभार मानावे लागतील। हा जो संप झाला होता, पडळकर यांनी आपल्याला त्याची कल्पना दिलेली आहे। ज्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही गेलो होतो, तर सडळ हस्ते ज्याला देणं म्हणतात ते पहिल्यांदा एसटी कर्मचाऱ्यांना मिळालेलं आहे। आणि त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांनी 2000 कर्मचारी काही घरी बसलेले आहेत मागचे 6 महिने 1 वर्ष, छोट्या केसेससाठी आहेत, 100 रुपयाची केस असेल, 50 रुपयाची असेल, 20 रुपयाच्या केससाठी असेल, त्या सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी त्यांची एन्क्वायरी संपवून त्यांना कामावर घ्या या पद्धतीचा पण आदेश देण्यात आलेला आहे। यानंतर ही परिस्थिती फक्त 2020 पासून 24 पर्यंतचे जो ॲरियस होणार आहे, थकबाकी होणार आहे, ती पण त्यांना टप्प्याटप्प्याने मिळणार आहे। मला वाटतं हा आनंद जनतेला तर असेलच, कारण त्यांच्या सुखसोयी आणि एसटी लालपरी पुन्हा रस्त्यावर का आली म्हणून, पण त्याचबरोबर कर्मचाऱ्यांमध्ये पण आनंदाचं वातावरण आहे। अशी ही महाराष्ट्रामध्ये पहिली वेळ आहे की सर्व युनियन एकच आज कर्मचारी त्यांचे पदाधिकारी होते आणि ही आनंदाची बातमी ही महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणात आहे। पुन्हा एकदा युनियन तर्फे आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतोय। धन्यवाद। आता काय निर्णय दिला त्यापेक्षा सरकारनं निर्णय घेतलेला आहे, त्यामध्ये आम्ही सगळे आनंदित आहोत। एसटी कर्मचारी सातत्यानं या विषयामध्ये लक्ष घालत होता, मागणी करत होता आणि आता खूप चांगल्या पद्धतीनं एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आता सरकारनं निर्णय घेतलाय। माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री, लोकप्रिय उपमुख्यमंत्री यांचं मनापासून आभार। अरे नाही झाला ना आता मार्ग, ह्याच्यापेक्षा काय वेगळा मार्ग असतो? त्यांचा पुढचा पगार हा या मानधन वाढीनुसार निघेल। नाही आता 10 तारीख आहे, पण पुढच्या पगारामध्ये वाढ मिळेल। आता 10 तारखेला पगार होतो, आज 4-5 तारीख आहे, पण ऑक्टोबरच्या पगारामध्ये त्यांना मिळून जाईल। यात सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहिली आहे ती म्हणजे 250 डेपो आहेत, 250। काही डेपोंच्या ज्या रिपेअर्स करायच्या आहेत, कर्मचाऱ्यांसाठी रेस्ट रूम हवेत, त्या रेस्ट रूमची पण सर्व काम केलं जाईल हे त्यांनी सांगितलेलं आहे। धन्यवाद। या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे। त्यांना 6500 रुपये बेसिक पगारामध्ये वाढ दिली जाणार आहे आणि या महिन्यापासून ही वाढ लागू होईल। याचाच अर्थ ऑक्टोबर मध्ये जो पगार येईल या कर्मचाऱ्यांचा, त्याच्यामध्ये बेसिक पगारामध्ये ही वाढ दिसणार आहे। एसटी कष्टकरी जनसंघाचा विजय असो। एसटी कष्टकरी जनसंघाचा सदावर्ती सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सदावर्ती सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सदावर्ती सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एसटी कष्टकरी जनसंघाचा विजय असो। एसटी कष्टकरी जनसंघाचा विजय असो। एसटी कष्टकरी जनसंघाचा विजय असो। एक मिनिट अरे बाईट होऊ द्या, आज तुम्हाला सांगायचं आहे, ज्या बाप्पाच्या आगमनाच्या अगोदर महाविकास आघाडीच्या सरकारने एक कुभांड रचून गणपती भक्तांना अडचणीत आणण्याचं काम केलं होतं। त्यांनी आज माननीय मुख्यमंत्र्यांसमोर माफी मागितलेली आहे। त्याचबरोबर त्यांनी संप मागे घेतलेला आहे, बिनशर्त संप त्यांनी मागे घेतलेला आहे। त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनी 6500 रुपये पगारीत वाढ केलेली आहे। ती वाढ सरकारने स्वतःहून केलेली आहे। त्या जे संघटना होत्या शरद पवारांच्या, त्यांच्या म्हणण्यावरती वाढ केलेली नाही, स्वतःहून सरकारने वाढ केलेली आहे। 7वा वेतन आयोगाची जी मागणी आहे ती जनसंघाने लावून धरलेली आहे
आणि जनसंघाच्या मागणीला मान देत सरकारने पैसेही वाढवलेले आहेत 6,500 आणि त्याचबरोबर सरकारने 7व्या वेतन आयोगाच्या बाबतीत जनसंघ अग्रगणी राहू शकते असं देखील सांगितलेलं आहे। सांगायचं तात्पर्य त्या नतद्रष्टांना शेवटी माघार घ्यावी लागली। हे प्रभू श्री रामचंद्राचं राज्य आहे, हे पंडित नथुरामजी गोडसेंना मानणारे आम्ही आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही मानणारे आम्ही माणसं आहोत। सदावर्ते साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। यांनीही या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि एक महत्त्वाची माहिती दिल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता एसटी कर्मचारी संघाची याच्यावर काय भूमिका येते तेही बघावं लागणार आहे। दरम्यान हा संप मागे घेण्यात आला आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका जनसामान्यांना बसताना दिसत होता आणि त्यामध्येच आता लाल परीची चाकं पुन्हा एकदा रोडवर येणार आहे, रस्त्यावर येणार आहेत। लाल परीची चाकं पुन्हा एकदा फिरणार असं दिसतंय, कारण मागील 2 दिवसांपासून इथं लाल परीची चाकं थांबलेली होती आणि त्याचा फटका सामान्यांना बसताना दिसत होता। जरी संमिश्र प्रतिसाद असला तरी गावखेड्यांमध्ये ज्या ठिकाणी एसटीचा वापर जास्त केला जातो त्या ठिकाणी याचा मोठा परिणाम दिसून आलेला होता। मात्र आता हा संप मागे घेतलेला आहे, त्यामुळे उद्यापासून ज्या एसटी आहेत त्या पूर्वीप्रमाणेच धावणार आहेत। दरम्यान इथं गुणरत्न सदावर्ते ज्यांनी या आधीच्या संपामध्ये भाग घेतलेला होता, सरकार विरोधी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं होतं, त्यांनी या संपाला मात्र विरोध केला होता आणि आज जेव्हा सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय त्यावरून गुणरत्न सदावर्ते जल्लोष करताना दिसतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।